बीड जिल्ह्यामध्ये कारागृह अधीक्षक पेटर गायकवाड साहेब यांनी वारंवार काही लोकांवर अन्याय या ठिकाणी केलेला आहे। तर ह्या अन्यायाला वाचा फोडण्यासाठी जळगाव येथील माझ्या भगिनी आणि माझ्या पक्षकार श्रीमती मीनाबाई रवींद्र जगताप ह्या आज बीड या ठिकाणी आलेल्या आहेत। पीटर गायकवाड हे 302 चे या ठिकाणी आरोपी आहेत। 302 ला त्यांना माननीय कोर्टाने जामीन या ठिकाणी मंजूर केलेला आहे आणि त्या जामिनावरती स्पष्ट उल्लेख आहे की शासनाची या ठिकाणी पुराव्याला किंवा फिर्यादीला तुम्ही कसल्याही प्रकारे छेडछाड करताल किंवा फिर्यादीला तुम्ही कशाही प्रकारे तुम्ही दबाव टाकण्याचा प्रयत्न करताल तर या ठिकाणी तुमची जामीन रद्द करण्यात येईल असा शासनाचा या ठिकाणी स्पष्ट आदेश आहे। माझ्या भगिनी माझे पक्षकार मीनाताई रवींद्र जगताप यांना अशाच प्रकारे धर्म परिवर्तनासाठी या ठिकाणी दबाव यांच्या पतीला टाकण्यात आला होता। त्यांच्या पतीला कारागृहामध्ये या ठिकाणी मृत्यू मारण्यात या ठिकाणी आलं आणि अक्षरशः 22 ठिकाणी त्यांच्या पीएम रिपोर्ट मध्ये स्पष्ट नमूद आहे की 22 ठिकाणी त्यांच्या पूर्ण बॉडीला या ठिकाणी जखमा आहेत। त्याबद्दल सविस्तर मीनाबाई रवींद्र जगताप हे आपल्या समोर आहेत। या ठिकाणी दुसरे भावले कल्याण भावले या ठिकाणी आहेत ज्यांची कारागृहामधून काल या ठिकाणी दबाव तंत्र यांना वापरण्यात आलं। त्याबद्दल सविस्तर या ठिकाणी भावले साहेब या ठिकाणी आपल्याला या ठिकाणी सांगतील। कालच त्यांची जिल्हा न्यायालयातून त्यांना जामीन या ठिकाणी मंजूर झाला आहे। हे देखील या ठिकाणी माझे या ठिकाणी पक्षकार आहेत। त्याबद्दल सविस्तर पुरावे साक्षी पुरावे असे अनेक पुरावे आहेत, अनेक साक्षीदार आहेत, परंतु आतापुरते तात्पुरते 2 साक्षीदार माननीय सर्व मीडियाच्या समोर या ठिकाणी त्यांना मी या ठिकाणी उपस्थित करतो। काय घडलं प्रकार माझं नाव कल्याण वसुदेव भावले। त्यांना मोठ्या विचारा, आवाज ऐकू येत नाही, त्यांना कानाला ऐकू येत। ओके, माझं नाव कल्याण वसुदेव भावले। माझी काल जामीन झाली। काल जेलमधून बाहेर आलो। मी 1 वर्षापासून जेलमध्ये होतो आणि साहेब पेटर गायकवाड साहेब हे आल्यापासून जेलमध्ये भजन बंद केलं आणि जे मुस्लिम समाजाची नमाज पढतात ते पण बंद केलं आणि नंतर आपली जी आरती असते ती पण बंद केली आणि धर्मांतरांची भाषा वापरून आमच्यावर भरपूर दबाव किंवा हाणमार असे करीत होते। काय करायला सांगत की त्यांना ऐकू येत नाही। काय करायला सांगायचं? हाणमार करायची ते कशासाठी हाणमार धर्मांतर करा, तुम्हाला आम्ही सोडू या केसमधून किंवा पैसे देऊ असे पर्याय देत होते आणि त्यांनी पैशाचे थोडं बोलण्यात केलं। त्यांनी जेलमध्ये कोणी तयार झाला का ते ऐकायला? जेलमध्ये काही लोक तयार झाले का पैसे घ्यायला? पैसे घ्यायला कोणी लोक तयार झालेत का जेलमध्ये? पैसे घ्यायला तयार त्यांनी केला करण्यासाठी ते आम्हाला जेवण देत नव्हते, हाणमार करायचे आणि नंतर पैशाची मागणी म्हणजे पैसे देतो तुम्हाला, तुमची केस हे करतो डील करतो असे बोलत होते। काल त्या धर्मांतराच्या चौकशीसाठी काल पथक आलं होतं, तर त्याच्यात तुमची काही चौकशी झाली का? कारण काल तुम्ही बाहेर आला तर मग त्या पथकानं काही तुमची चौकशी केली का? काल जे पथक आलं होतं पथक त्याने चौकशी केली काय? तुमची चौकशी चालू होती काल। तुमची केली का? तुमचा काही जबाब वगैरे घेतलाय का? माझा जबाब नाही घेतला त्यांनी। विचारलं का? मला विचारलं नाही त्यांनी। काय झालं होतं मग काल जेलमध्ये? त्यांनी दुसऱ्यांची जबाब घेतली। तुम्ही त्या जबाबामध्ये काही ऐकलं का? काय विचारलं काही नाही? काय बोलायचे ते? धर्मांतर करा। कुठं करा? कुठल्या ह्याच्यात करा? धर्मात कोणत्या धर्मात करा म्हणजे? धर्मांतर म्हणजे जेलमध्ये असे भरपूर आरोपी आहेत की ते सांगू इच्छित आहेत पण योजना लाभत नाही त्यांना ते तिथपर्यंत पोहोचण्यासाठी
माझा असा योग आला की जामीन होऊन मी बाहेर आलो, मला सांगायला संधी भेटली. तुम्ही काही लेखी तक्रार केली आहे का कोणाकडे? लेखी तक्रार काय केली आहे माझ्या भावाने लेखी तक्रार केलेली आहे. तुम्ही मी नाही. तुमच्या भावाची मिळाली आम्हाला, तुमची माझ्या भावाला बी हाणमार झालेली आहे, माझ्यावर बी दबाव. लेखी तक्रार तुम्ही केली का? तुम्ही लेखी तक्रार केली का तुम्ही? तुमचं वैयक्तिक सांगा. पाठवली नाही ना तुमची तक्रार? लेखी तक्रार आम्ही केलेली होती, पण त्यांनी ती पाठवली नाही. यामध्ये तुम्ही असेपर्यंत कुणी महाराज वगैरे ख्रिश्चन धर्माचे कुणी धर्मगुरू कुणी आलेले होते? प्रवचन करायला तिकडे ख्रिश्चन आले धर्माचे होते. धर्मगुरू आलेले होते. किती वेळेस आले होते? एकदा आले होते. आत्ताच तर नाही म्हणले. नाही लक्षात माझ्या. ऐकायला त्यांना कमी येत असल्यामुळे नाही म्हणले ना, ठीक आहे. ऐकायचं समजलं. मॅडमचं घ्या. ऐकायला कमी येते थोडं. तुम्ही कुठल्या गुन्ह्यात होता? टेन्शन मध्ये. त्यांना आवाज थोडा कमी येतो ऐकायला. ऐकायला थोडं कमी येते. त्यांचा प्रश्न काय ते समजून घ्या. प्रतिक्रिया काय आहे? ठीक. ताई, तुम्ही जळगावहून आलेला, नेमकं काय प्रकार घडला होता तिकडे जेलमध्ये तुमच्या मिस्टरसोबत? दादा, मी एक ख्रिश्चन आहे आणि माझे जे घरचे आहेत ते किरकोळ भांडणांमध्ये गेलेले होते. तर ते नेहमी जेलमध्ये येणं जाणं चालूच राहायचं त्यांचं. पण ते नेहमीच त्यांना दबाव टाकायचे की तू आमच्या ख्रिश्चन धर्मामध्ये ये, तुझी बायको पण ख्रिश्चन आहे, असं बोलायचे. आणि त्यांना ना 5 जणांनी मारलं धर्म स्वीकारण्यासाठी. कोण तुम्हाला त्यांना दबाव आणत होतं? कोण? गायकवाड पॅटर्स, कुठल्या जेलमध्ये होते? जळगाव. काय दबाव काय आणला? की तू ख्रिश्चन धर्मामध्ये ये, तुला पैसे देता आम्ही. तुम्ही तर ऑलरेडी ख्रिश्चन आहे म्हणतात ना. मीच ख्रिश्चन आहे, मी लव्ह मॅरेज झालेलं आहे माझं. ओके. मी स्वतः ख्रिश्चन आहे, माझे घरचे शिंपी होते. बरं, ही सगळी घटना कधीची नेमकी? 2020. मग इतके दिवस 5 वर्ष तुम्ही शांत का होता? माझी केस तिकडे चालू आहे ना, चालू आहे माझी केस. मग कुठे बोलले नाही का तुम्ही हे सगळ्या गोष्टी? मग बोलली ना, तिकडं जळगावला पण अशीच घेतलेली होती. इथं बोलली. काही तक्रार लेखी केली का तुम्ही? हा, तक्रार लेखी वगैरे सगळं त्याचं पुढं काय झालं? निवेदन दिलेले आहेत. त्याचं पुढं काय झालं? 2024 ला तुम्ही तक्रार केलेली आहे. हा, जी तर आमच्याकडे तक्रार त्यांना आहे. त्याच्यात पुढं काय झालं त्या तक्रारीचं? तक्रारीत म्हणजे चालूच आहे माझी केस. आता या पुढच्या महिन्यात 29 तारखेला तारीख आहे. तुम्ही असं तुमच्या तक्रारीत लिहिलेलं आहे 2024च्या की माझ्यावर दबाव आणला जातोय वगैरे. न्यायालयात ती केस वगैरे तुम्ही जी तक्रार केली होती की आरोपीकडून तुमचा दबाव आणला, तो दबाव काय आणला जातो आणि त्या तक्रारीचं पुढं काय झालं? त्या तक्रारीत अजून काही माझी केस बोर्डावर आलेली नाही. ते लांबचे तारखा देत आहे आणि ते म्हणताय की केस जेव्हा चालू होईल तेव्हा पाहू आपण. म्हणजे त्यांना मी त्यांची नोकरीचा पगार वगैरे निघायचा, मी पुण्याला जाऊन त्यांना सस्पेंड करायला लावलं, तेव्हा ते सस्पेंड झाले. अशात काही दबाव आणला का तुमच्यात? या बीडला आल्यापासून काही घटना घडल्या का? बीडला आल्यापासून, इथं आल्यापासून नाही, पण जळगावला घडतात. आणि तो तिथं येतो ना तेव्हा निरोप पाठवतच राहतो. काय निरोप केस पाठवतो? मागे घे, असं तसं. केस मागे घे. आणखी पैशाची पण आमिष दाखवतो. अजून तिथं एक अशोक भाऊ म्हणून आहे, त्यांच्याकडे 40 लाख रुपये घेऊन आला होता स्वतः. 40 लाख रुपये. आणि मनोज जाधव आहे, त्याच्याकडे ज्यावेळेस माझे घरच्यांचा मृत्यू झाला ना त्या दिवशी त्याला 1 लाख रुपये देत होते. जा म्हणे त्या चिन्याच्या बाईला देऊन ये म्हणे. कोणाला? चिन्याच्या बायकोला देऊन ये. कोणाकडे दिले? मनोज जाधव. ते कोण आहे? ते तिथले पोलीस आहे. पोलीस. कारागृहाचे का? हा, ते पण आहेत माझ्या साक्षीदार. कारागृहातले पोलीस आहेत. किती लोकांनी त्यांना मारहाण केली होती? कुठेही मारहाण झाली होती आणि कधी मयत झाली होती? 2020 मध्ये मारहाण झालेली आहे, सप्टेंबर महिन्यामध्ये. आणि 5 जण आहेत, दत्ता खोत, अण्णा काकड, अरविंद पाटील, जितेंद्र माळे आणि गायकवाड पॅटर्स.
त्या सगळ्यांच्या आरोपीमध्ये नाव आहे. हो, 302 मध्ये आहे. यांची जामीन झाली ती बाकीचे कुठे जातात? हा, बाकी जामीन झालेले ते नोकरीवर पण चढलेले तात्पुरते आणि त्यांचा पगार वगैरे निघत होता. पण मी जेव्हा पुण्याला गेली त्यावेळेस ते सस्पेंड झाले. आता काय मागणी तुमची? आता माझी काही मागणी नाही, त्याला सस्पेंड तर करायचंच आहे. माझ्या तर ह्याच्यामध्ये आहेच तो. मी तर त्याला सजा लावीन. मला काही पैसे वगैरे काही घेणे नाही त्याच्याकडून. त्याला सजा लावायची आणि हा जो तो अन्याय करतो ना तो बंद करायचा. तुम्ही हे सगळं 2024चं प्रकरण आहे. तुमच्याकडे केस चालू, बीडला येण्याचं कारण काय? तुम्ही बीडमध्ये येऊन प्रेस घेण्याचं कारण काय? कारण तो पण अन्याय तिथं त्यानं हाच केलेला आहे सगळ्यांना. म्हणजे त्याच्या विरोधात कोणी बोलीन त्यांना जेवण पण देणार नाही तो, काय नाही, कोणाचे बोट मोडून टाकले. तुमचं बीडमध्ये येऊन प्रेस घेता हे सगळं जुनच आहे. तुमची मागणी आहे निलंबनाची, एकदा निलंबन झालं होतं. पुढची कारवाई तर न्यायप्रविष्ट प्रकरण आहे. आज बीडला येऊन बोलण्याचं कारण काय? कारण मला पण वाटलं की मला पण त्याच्यामधून काहीतरी न्याय भेटेल. कारण तोच प्रकार इथं चालू आहे ना आणि हे सगळे अधिकार त्याला पाठीशी घालताय. आणि पहिले जे सस्पेंड झाले होते तुमचे तक्रार झाले? हो. आणि जो सस्पेंड करणारा आहे जो पुण्याचा मेन, तो पण म्हणत होता मला की म्हणे काय ह्याच्यामध्ये काय होईल तर सांगा म्हणे ताई. तर मी म्हणलं तुझी पण तक्रार करते. नाव सांगा. त्याचं काहीतरी पुण्याला आहे बघा, मोठा ऑफिस आहे काहीतरी, तर संजय काहीतरी राऊत काहीतरी नाव आहे त्याचं. कधीची गोष्ट आहे? कधी तुम्हाला म्हटले ते? आज मी 22 मध्ये गेलेले होते. आता ते 22 मध्ये सस्पेंड झाले. ते पण नाही, ते नाही, हे सगळं. ओके. पुण्याला कोणत्या डिपार्टमेंटमध्ये? कारागृह जिल्हा बोलले. मोठं त्यांचं ऑफिस नाही का पुण्याला? ते झालं. वकील साहेब, तुम्हाला प्रश्न आहे आमचा. तुम्ही 2 दिवसापूर्वी जी प्रेस घेतली होती, तुम्ही सांगितलं होतं की मी प्रेस झाली त्याच्या दुसऱ्या दिवशी लेखी तक्रार करणार. तशी काय तुम्ही लेखी तक्रार केली आहे का? उच्च न्यायालयात सुद्धा याचिका दाखल करणार म्हणालात. त्याचा रिट पिटिशन नंबर आणि याचिका जे तक्रार केली त्याचे लेखी पुरावे आम्हाला मिळतील का? ह्याच्यामध्ये माननीय महासंचालक, उपसंचालक या ठिकाणी माननीय महासंचालक, उपसंचालक, गृह विभागाच्या सचिव, त्याचबरोबर महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, दोन्ही उपमुख्यमंत्री यांना रीतसर त्यांच्या कार्यालयामध्ये जाऊन मी सविस्तर याबाबत तक्रार अर्ज या ठिकाणी केलेला आहे. त्यांना 7 दिवसाचा अवधी वेळ या ठिकाणी शासनाला या ठिकाणी आम्ही दिलेला आहे. आम्हाला पूर्ण अपेक्षा आहे की हे शासन यांना या ठिकाणी तात्काळ या ठिकाणी कारवाई करेल. 7 दिवसात त्यांना जर कारवाई या ठिकाणी झाली नाही तर या ठिकाणी याचिका आम्ही माननीय न्यायालयात दाखल करणार आहोत. कारण की आम्ही सर्व पुराव्याची या ठिकाणी पूर्ण पुरावे या ठिकाणी गोळा करत आहोत. लवकरात लवकर पूर्ण आमची या ठिकाणी फाईल प्रोफाईल तयार होऊन या ठिकाणी आम्ही या ठिकाणी दाखल करणार आहोत. जेव्हा मी गुन्हा दाखल करायला गेले त्यांचा मेन प्रश्न हा आहे की त्यांना थोडासा अडखळत आहे ते बोलायला. कारण की काय म्हणजे विना प्रश्न हा आहे की त्यांनी आताच्या ह्याला त्यांची जामीन झालेली आहे. कुणाची? साहेबांची जामीन झाल्यामुळं तर ते त्यांना दबाव टाकतात केस वागही. त्यांना म्हणजे थोडस आता कधी सवय नसते महिलांना. एवढी मोठी प्रेस मीडिया आहे, एवढे मोठे मोठे पत्रकार या ठिकाणी आहेत. तर त्यांचा मूळ प्रश्न हा आहे की या ठिकाणी त्यांनी जे दाखल केलंय पिटिशन, तर पिटिशन वापस घे म्हणून त्यांच्यावर दडपण येत आहे. बरोबर आहे का? मग तुम्ही ते त्यांना सांगा. त्यांनी तुम्हाला दुसरा प्रश्न केलाय की त्यांनी तुम्हाला आता या ठिकाणी तुम्हाला मला वेगवेगळ्या लोकांकडून धमक्या पण येत आहे. ते स्वतःहून त्यांचे जे जेलमध्ये मोठे मोठे गुन्हेगार वगैरे राहतात, यांचा पतीचा कारागृहात मृत्यू झालेला आहे त्याच्यामध्ये. त्यात हे आरोपी हे आरोपी आरोपी. ते कधीच लग्न आहे? 2020 सस्पेंड मध्ये 1 साल लागला. म्हणजे जळगावला पण हेच सुरू होतं, बीडला पण या ठिकाणी हेच सुरू आहे. तरी पण 1.5 वर्षानंतरून त्यांच्यावर गुन्हा दाखल झालेला आहे. ते पण मी केलेला नाहीये. तो पण औरंगाबाद वरून होऊन आलेला आहे गुन्हा दाखल. ठीक आहे. ठीक आहे. माझे काही दुसरं